विकत घेण्याची क्षमता पर्चेसिंग पॉवर मान्य मला, पण तो ती व्यक्ती कुंपणावर असते. म्हणजे इतक्या मोठ्या लोकांनी राज ठाकरे साहेबांना पाठिंबा दिलाय, ती जर यादी राजसाहेब काहीतरी सांगतीलच, तुम्हाला थक्क व्हायला येईल. परदेशातले सोडात, पण ही माणसं भूमिका घेत नाहीत. मी गांगुलीचं उदाहरण सांगतोय. जसं गांगुलीच्या केसमध्ये मोठी माणसं उभी राहिली राजकीय दृष्ट्या, तसे आमचे शरद पवार हरभजनच्या मागे उभे राहत नाहीत. बीसीसीआयचे अध्यक्ष असून असं देश म्हणतो. मला 100% माहिती नसेल तर हा आपला कुठेतरी बोट चेपेपणा असं वाटतंय. 48 खासदार, 288 आमदार, ते 40-50-60 तुमचे. मला काल कोणतरी माहिती दिली की 20% म्हणजे 70 आमदार खासदार एमएलसी हे अमराठी भाषिक आहेत. ह्याच्यापेक्षा अजून सहिष्णुता काय दाखवायची मला कळत नाहीये. म्हणजे महाराष्ट्राला ज्या राज्याने देशाला कम्युनिस्ट विचार दिला, समाजवादी विचार दिला, म्हणजे डांग्याने संघ विचार दिला, संघ विचार दिला, लेबर मुवमेंट या राज्यात चालू झाली, डॉक्टर आंबेडकरांचा आपली फिल्म इंडस्ट्री इकडे झाली. लोक मला अक्कल शिकवतात आम्हाला की मुंबई मधली फिल्म इंडस्ट्री काढून मोदींनी गुजरात नेली तर मुंबईचा काय महत्व राहील. त्यांना स्पष्ट इशारा आहे. मग राजसाहेब पण अनेक वेळा बोललेले आहेत, घेऊन जा. ही माणसं त्यांच्या राज्यात मोठी नाही होऊ शकली, या जमिनीमध्ये काहीतरी आहे की हो. मग या इकडच्या माणसाच्या भावभावनांशी तुम्ही तादात्म्य पावणार आहात का नाही पावणार आहात, हा प्रश्न आहे. आणि मी मुजोरपणा करून इकडच्या मराठी माणसाला देशोधडीला लावून मग मराठी माणसं काय करणार, फक्त जंगवरमध्ये भाग घेणार का? राजसाहेबांचं तेच फ्रस्ट्रेशन आहे की हा प्रश्न कोण समजून का घेत नाहीयेत. अखेरचा प्रश्न विचारतो. या सगळ्या दमन यंत्रणा तुमच्यावर सरकारची फिरेल, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विरोध केला जाईल, राजकीय आपल्या यशामध्ये वाटेकरी नवीन निर्माण होतो याचं भयही अनेकांना वाटेल. या सगळ्यातनं मार्ग काढून विकासाचा मार्ग नवीन निर्माण करणं महाराष्ट्राचा, हे तुमच्या अजेंड्यामध्ये आहे? तर ते असेल तर ते कितव्या नंबरचं कलम आहे? नाही, ते पहिल्या नंबरचं कलम आहे. विकासाचं मॉडेल महाराष्ट्राचं तयार करण्यात राजसाहेब गुंतलेले आहेत. थोड्या दिवसात त्याचा महाराष्ट्र जनतेला प्रत येईल. पण हे करत असताना कुठेही सत्व गमवून माणूस काम करू शकणार नाही. माझी जर अस्मिता इकडे शाबूत राहिली तर मी महाराष्ट्राकरता काहीतरी करू शकेन. आज अनेक आमच्या जुने कार्यकर्ते जुन्या पक्षातून आले. अगदी रक्तदानाचे शिबिर असतील, वया वाटपाचे कार्यक्रम असतील, वृक्षारोपण कार्यक्रम असतील, तलाठ्याकडे त्रास होत असेल, रेशन दुकानात त्रास होत असेल, अशा 50 ठिकाणी कार्यकर्ते भिडत आहेत. हा ठीक आहे, त्यांच्याकरता कार्यक्रम झाला. एक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी विंग आहे. एक व्हाईट पेपर, जसं सरकार श्वेतपत्रिका काढतं तसं आम्ही देखील निवडणुकीच्या आधी श्वेतपत्रिका काढू आणि आम्ही आमचे एक्झिक्युटिव्ह डिसिजन प्रदर्शन केलं होतं, पुस्तक प्रदर्शन केलं. म्हणजे अनेक असे प्रकार आहेत. विविध आयामी काहीतरी पक्षाला एक आकार उकार द्यायचा या पद्धतीने. फक्त कसं असतं की माध्यमांना काहीतरी सनसनाटी लागतं. रात्री 11च्या ज्या न्यूज असतात सनसनाटीच्या, त्या न्यूज आता 11च्या नंतर लिमिट न होता संध्याकाळी 7 पासून नव्हे तर दिवसभर चालू ठेवायचा हा प्रयत्न आहे. मग कुठेतरी अमराठी मराठी हा भाग पेटवला जातोय. शेवटचा प्रश्न एका वाक्यात उत्तर द्या की राजकीय गुंडे असं तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल म्हटलं जातं, तर तुम्ही काय शिकलेलं आहात आणि नेमकं काय केलेलं आहे तेवढं सांगा. माझ्या मते मी BSc MBA LLB वगैरे, म्हणजे मी डबल ग्रॅज्युएट आहे. अनेक परदेशी कंपन्यांमध्ये कामाला आहे. मी एवढंच सांगेन, मी राजसाहेबांच्या बरोबर का आलो की पूर्वी म्हटलं जायचं की अमुक अमुक प्रांतातली माणसं हुशार आहेत, साऊथ इंडियामधली. आता म्हटलं इकडची माणसं IAS परीक्षेला मोठ्या होणार येतात. मराठी माणूस हा कोणाही पेक्षा अधिक उजवा आहे, तो प्रामाणिक आहे आणि तो आउटपुट देऊ शकतो, तो प्रोड्यूस करू शकतो. हे महाराष्ट्राने वारंवार जगाला देशाला दाखवलेलं आहे. तर त्या महाराष्ट्राला त्याच पुन्हा प्रगतीच्या वाटेत घेऊन जाण्याकरता राज ठाकरे कटिबद्ध आहेत. त्यामुळे जग काय म्हणतं ह्याच्यापेक्षा मराठी माणूस काय म्हणतोय महत्वाचं आहे. त्याचं नायकत्व हे राज ठाकरेंना त्यांनी बहाल करून टाकलेलं आहे. शिरीष, तुम्ही खास इथे आलात आणि या धावपळीच्या आणि दगदगीच्या कालखंडामध्ये संवादसाठी तुम्ही मुलाखत दिली, त्याबद्दल टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे